पूजनीय गुरुजन वर्ग व श्रोतेगण यांना माझा प्रथम नमस्कार। मी अस्मिता विश्वनाथ काशीद आपणासमोर लॉकडाऊन शाप की वरदान या विषयावर माझे विचार प्रकट करणार आहे। खरं सांगायचं म्हटलं तर लॉकडाऊन हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकते आणि माझ्या मनामध्ये एक वादळ निर्माण होतं। आज आपल्या भारत देशावर कोरोना विषाणूने थैमान घातलेला आहे आणि त्यावर कोणताही उपाय नाही हे ऐकल्यानंतर फक्त आणि फक्त लॉकडाऊन हेच त्यावर उपचार आहे। कोरोनाग्रस्ताला होणारा त्रास, त्याची हाल अपेष्टा आणि त्याच्या परिवाराची होणारी अवस्था पाहून मन कसे केविलवाणी होतं। कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हे फार महत्त्वाचे आहे, पण आपल्या भारतीयांना याची जाणीव अद्यापही नाही। म्हणून कोरोना नावाचा अजगर हा आज भला मोठा होत चाललेला आहे। फक्त लॉकडाऊनचे महत्त्व न जाणून घेतल्यामुळे आज त्याच्या विळख्यामध्ये भारतीयांना तो जखडत चाललेला आहे। खरं तर लॉकडाऊन हे वरदानच आहे, कारण लॉकडाऊनमुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी झाले, नद्या नाल्या स्वच्छ झाल्या आणि पर्यावरणही शुद्ध झाले। थोडीशी लोकांची तारांबळ झाली, पण लॉकडाऊनमुळे भारतीय कोरोनाग्रस्तांची संख्या आज कमी आहे। परदेशाचा विचार करता अनेक प्रगत राष्ट्र देखील कोरोनापुढे हरले, जसे की अमेरिका व युरोपियन राष्ट्र। त्यामध्ये आज लाखोच्या संख्येवर लोक मृत्युमुखी पडत आहेत। माणसाला माणसापासून साखळी तोडणे म्हणजेच चेन ब्रेक असे म्हणावे लागते। त्यामुळे मला वाटते की लॉकडाऊन या संकटावर एक उपाय आहे। नाण्याला दोन बाजू असतात, तसेच लॉकडाऊन जसा वरदान आहे तसाच तो शाप देखील आहे। त्यामध्ये भरडला जातो तो गरीबच। हातावर पोट असणाऱ्यांचे हाल आपण उघड्या डोळ्याने पाहणे अशक्य झाले आणि कामगारांना काम मिळाले नाही। धुणे भांडे करणाऱ्या बाया आता घरातच बसू लागल्या। खाजगी कंपन्यांमध्ये लोक बंद झाले, उपासमारीची वेळ आली। हजारोच्या संख्येवर लोक पायी आपल्या राज्यामध्ये वापस परतू लागले। काहींचे पाय तुटले, काहींचे बोटं तुटली, काहींच्या रस्त्यावरच झोपलेल्या ठिकाणी मृत्यू झाला, काही ॲक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडले। दुकाने बंद, शाळा बंद, व्यापार बंद, इतर सर्व व्यापार बंद। खरं तर भारतामध्ये कोरोनामुळे नाही तर लॉकडाऊनमुळेच हाहाकार माजलेला आहे। गरिबांना भीक मागण्याची वेळ आली, पण भीक सुद्धा द्यायला कोणी तयार नाही। घराबाहेर पडलं तर लॉकडाऊनमुळे पोलिसांचा मार खावा लागतो आणि घरात बसलं तर उपासमारीमुळे मरावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये माणसाने जगायचं तरी कसं? खरं तर एक प्रश्न येतो मनात की भारतात कोरोना बाहेरच्या देशातून आला, जर आपण त्याला तिथेच रोखलं असतं तर आज भारतामध्ये कोरोनाने शिरकाव केला नसता। पण याचा दोषी मानायचं तरी कोणाला हा प्रश्न माझ्या मनामध्ये घोळतो। पण आपण भारतीय आहोत आणि आपण एकजुटीने आणि मनात कोणताही दुजाभाव न आणता या संकटाला तोंड द्यायचं आहे। आज आपल्या भारतावर एक भयानक स्वरूपाचे संकट ओढवलेले आहे। आर्थिक नुकसान तर होतच आहे, त्यासोबत जीविताची हानी सुद्धा होत आहे। म्हणून आपण सर्व भारतीयांनी एकजुटीच्या तत्वावर या संकटाला तोंड द्यायचे आहे। आपण भारतीयांनी डॉक्टर, नर्स, पोलीस व सामाजिक संस्था जे की प्रत्येक भारतीयांना मदत करतात अशांचे ऋणी असले पाहिजे आणि त्यांचे सदैव आभारी राहिले पाहिजेत। आणि मला एक सांगायचं आहे की इंसान है इंसान ही रहे, आजमाइश है ईमान से रहे, ये रोग एक रोज हारेगा, संभले रहे संभाले रहे। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। स्टे होम, स्टे सेफ। जय हिंद, जय महाराष्ट्र।